तर जळगावच्या धरणगावमध्ये अजित पवारांसाठी सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्यात आली होती। गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांनी अजित पवारांच्या सोबतच्या आठवणींना यावेळी उजाळा दिलेला आहे। त्यांच्याकडे वेळ घ्यायला गेलो, दादा म्हणलं पुण्यात मी एक लॅब उभी करतोय, त्यांची विभागीय लॅब आहे ज्याच्यामध्ये 163 प्रकारच्या पाण्याची त्याच्यामध्ये तपासणी होणार आहे। म्हणजे कितीची? म्हणलं 15 कोटीची आहे। अरे म्हणलं मग मी येणार, म्हणलं मला वेळ द्या। तो म्हणजे घे सकाळी 6 वाजेची। म्हणलं 6 वाजेची वेळ कसं काय घेऊ? मी 12 वाजता पोहोचणार आहे, 6 वाजेची वेळ कसं काय घेऊ? म्हणजे 7 वाजेची घे। आम्ही ते त्या पद्धतीने हजर राहिलो। तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, 900 लोक हजर होते त्या कार्यक्रमाला सकाळी 7:30ला। त्यांनी 35 मिनिटं दिली होते। 35 मिनिटात कार्यक्रम संपला आणि जातावर पोटावर थाप मारली। गुलाबराव याला म्हणतात म्हणले अजित दादा। पाहिलं म्हणलं माझं काम कसं आहे, आपण वेळेवर चालतो आणि वेळेवर धावतो। मला तरी असं वाटतं की असा नेता होणे नाही। आपण कोणत्याही पक्षाचं त्यांना लेबल लावलं तर मला ते मान्य नाही आहे, कारण की ते पक्षाचे नव्हतेच, ते माणसांचे माणसं होते। असे क्वचित लोक असतात की जे पक्षाकडे बघून काम करतात। आले, अजितदादांना भेटलो, अजितदादांनी ही घोषणा केली। एवढं जरी झालं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला एक प्रकारचा तो विश्वास होता आणि आज तो विश्वास कुठेतरी संपुष्टात आला। एखाद्या सभेमध्ये एखाद्या कार्यकर्त्याला त्यांनी शब्द दिला की मी हे करेल, तर तो करून दाखवण्याची हिंमत ही अजितदादांमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेली।